नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मंडे म्युझिक्स मध्ये. मंडे म्युझिक्स मध्ये आपण मॅनेजमेंटचे जे काही वेगवेगळे विषय आहेत, कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, त्याच्याविषयी चर्चा करतो व ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मॅनेजमेंटचे हे जे कन्सेप्ट आयडियाज आहेत ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे. बऱ्याच वेळेला आपण ह्या गोष्टी करत असतो, मात्र त्यामागची कन्सेप्ट किंवा त्यामागची थिअरी काय आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि त्याचा अधिक प्रभावीरित्या आपल्याला उपयोग कसा करता येईल हे आपल्याला समजून घेता येत नाही. आणि नेमकं तेच करण्याचा मंडे म्युझिक हा छोटासा प्रयत्न आहे. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. बिल्डिंग युअर पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आपण नेहमी कंपन्यांसाठी ऐकतो, म्हणजे कुठली तरी मोठी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, लिस्टेड कंपनी आहे, त्यांच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स विषयी बरीचशी चर्चा असते. त्यांनी असं केलं तसं केलं, आपण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी ऐकत असतो. मात्र पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स याच्याविषयी आपण फारसं कधी बोलत नाही, आणि हे नेमकं काय आहे आणि कशासाठी आहे त्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मग सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट म्हणजे महाभारतातली आहे. महाभारतात अर्जुन जातो जेव्हा कृष्णाकडे, त्यावेळेला नेमका दुर्योधनही तिकडे आलेला असतो. आणि दुर्योधन पहिला पोहोचलेला असतो म्हणून कृष्ण त्याला जे काही त्याला हवं आहे ते मागण्याची संधी त्याला देतो. आणि तो कृष्णाची जी काही सैन्य आहे, कृष्णाचं जे काही सैन्य आहे ते युद्धात त्याच्या बाजूने लढावं म्हणून कृष्णाला विनंती करतो आणि कृष्ण ती मान्य करतो. अर्जुन कृष्णाला त्याचा सारथी होण्याचं सांगतो, आणि तो सारथी होण्याचं जे सांगतो त्याच्यातच महाभारताचं जे युद्धाचं यश आहे ते दडलेलं आहे. कारण युद्धाचा जो काही निकाल लागतो त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण निर्णायक भूमिका बजावतात आणि अर्जुनाला योग्य प्रकारे योग्य वेळी मार्गदर्शन करतात. त्याला प्रसंगी खडे बोल सुद्धा सुनवतात आणि त्याला मार्गदर्शनही करतात. आणि हेच नेमकं काम जे आहे, की आपल्याला वेळ प्रसंगी दोन खडे बोल सुनावणं किंवा आपल्याला मार्गदर्शन करणं किंवा आपल्याला धीर देणं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कडून अपेक्षा करू शकतो. तर हे पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणजे नक्की काय आहे? तर दिस इज अ ग्रुप ऑफ चोजन मेंटर्स. आपले समवयस असू शकतात, आपल्यापेक्षा लोक वयाने मोठी असू शकतात, आपल्यापेक्षा वयाने छोटेही असू शकतात, राईट? जे आपल्याला वेळोवेळी गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करतात, सपोर्ट सिस्टम म्हणून आपलं काम करतात आणि आपल्याला अत्यंत महत्वाचा आणि मोलाचा असं फीडबॅक सुद्धा देतात, की अरे बाबा तू इथे चुकलं, तू असं नको करायला हवं होतं, किंवा तू ही गोष्ट विचारात घेऊन पुढचा निर्णय घ्यायला हवा होता, राईट? युजली आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर वाचाल तर बऱ्याच ठिकाणी 5 पासून ते 12 पर्यंत आकडा दिलेला आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला असं काही जादूची कांडी नाही की 6च असले पाहिजेत, 5च असले पाहिजेत. पण सर्वसाधारणपणे तुमच्या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये 6 ते 12 लोक, 4 असली तरी चालेल, कमीत कमी 4 हवी, कारण तुम्हाला त्यांच्या वैविध्यपूर्ण विचार करण्याच्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. ते तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन किंवा एक नवीन बघण्याचा अंदाज देऊ शकतात, राईट? सो पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये इट्स नॉट अ फॉर्मल गव्हर्निंग बॉडी, म्हणजे जसं आपण कंपनीचं बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असतं, ती फॉर्मल बॉडी आहे. त्याचं अस्तित्व असणं मॅन्डेटरी आहे. आपलं पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं अस्तित्व असो नसो काही फरक पडत नाही. पण ते जर असलं तर आपल्याला त्याचे काय फायदे होऊ शकतात त्याचा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न. मी अगोदरच श्रीकृष्णचा आणि अर्जुनाचं उदाहरण दिलेलं आहेच, राईट? त्याच जोडीला मायक्रोसॉफ्ट जेव्हा एक छोटी कंपनी होती, त्यावेळेला मायक्रोसॉफ्टला, बिल गेट्सला आयबीएम साठी ऑपरेटिंग सिस्टम बनवण्याची संधी मिळाली. ती संधी त्याला मायक्रोसॉफ्ट ही कंपनी चांगलं काम करते किंवा काहीतरी वेगळं करते म्हणून नाही मिळाली. तर त्याच्यात एक महत्वाचा घटक होता, ती त्याची आई. शी वॉज काइंड ऑफ अ पर्सनल डिरेक्टर टू बिल गेट्स. आणि त्याच्या आई थ्रू, तिच्या आईची आयबीएमच्या एका बोर्ड ऑफ डिरेक्टर बरोबर ओळख होती.
आणि ती दुसऱ्या एका कंपनीत त्यांच्याबरोबर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरती होती. आणि त्यामुळे त्यांना मायक्रोसॉफ्टला जो काही ऑपरेटिंग सिस्टम विंडोज जे काय आज आपण वापरतो त्याचं ऑपरेटिंग सिस्टम बनवण्याचं काम जे आहे ते त्याच्यामुळे मिळालं. तर आपला पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कधी कधी आपल्याला माहित नसलेली संधी आपल्यासाठी शोधून सुद्धा आणू शकतो. राईट. असे वेगवेगळ्या प्रकारे पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आपल्याला मदत करत असतात. अजून एक अमेझॉनचं जेफ बेझोसने अमेझॉनची जी काही जडणघडण झाली त्याच्यामध्ये आपल्या मित्रांचा, आपल्या इतर जे काही व्यावसायिक त्याला माहिती होते त्यांचा, जे काही एक्सपर्ट्स होते टेक्नॉलॉजी आणि बाकीच्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट्स होते त्या लोकांचा कसा फायदा झालेला आहे अमेझॉनला ग्रो करण्यासाठी. आणि हे इन्फॉर्मल होतं सगळं त्याचा नेटवर्क जो होता तो. पण त्याने बऱ्याच वेळेला त्याचं सांगितलेलं आहे की जर ती लोक नसतील तर कदाचित मी आज अमेझॉन एवढं मोठं म्हणून उभं करू शकत. Fact remains that personal board of directors can take you and your business to the next level. माझं हे पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स नेमकं काय करतं? तर मी एखादा निर्णय घ्यायचा आहे की मला आता माझा बिझनेस वाढवतोय, माझा बिझनेस जर वाढवतोय मी तर त्याच्यामध्ये मी वाढवावं की नको वाढवावं, किंवा वाढवताना मी कुठल्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, त्याच्यासाठी ते मला मदत करू शकतात. माझं प्रोफेशनल नेटवर्कची रीच जी आहे ती वाढवण्यासाठी जगाकडे किंवा व्यवसायाकडे एका नव्या दृष्टिकोनाने पाहण्याचा माझा जो हे आहे ते वाढवू शकतात. आपण बऱ्याच वेळेला एखादी बिझनेस आयडिया आपल्या मनात आली की आपल्याला वाटतं ती सर्वतोपरी यशस्वी होणार कारण आपण प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला असतो. पण मात्र आपण जेव्हा दुसऱ्यांशी डिस्कस करतो किंवा दुसरे आपल्याला काही प्रश्न विचारतात किंवा आपण ज्या गोष्टीचा विचार केलेला नाही त्या गोष्टीचा विचार करण्यास आपल्याला प्रवृत्त करतात, तेव्हा आपला पर्स्पेक्टिव्ह, आपली जी होरायझन आहे त्या आयडियाकडे बघण्याची ती बदलते. राईट. सो ते पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ही मदत आपल्याला करतात. ते आपल्या आयडियाज चेक करून आपला बिझनेस वायबल कसा राहील, कसा राहू शकतो, त्याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. ते आपल्याला जबाबदार धरतात की तू काय करतोयस, कसं करतोयस, बरोबर करतोयस, नाही करतोयस. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या गोष्टींना गृहीत धरतो किंवा ज्या धरून पुढे चालण्याचा प्रयत्न करतो ते त्यांना चॅलेंज करतात, ते त्यांना क्वेश्चन करतात की बाबा तो असं का करतोय, हे असं याचे केल्याने काय होणार आहे. तर ती युरेका फोर्ब्सची एक ऍड असते ना, तो छोटा मुलगा त्याच्या घरी सेल्समॅन येतो आणि तो त्याला विचारत होतो उससे क्या होगा, उससे क्या होगा, उससे क्या होगा. आणि तो युरेका फोर्ब्सचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो अगदी न थकता शांतपणे त्याला उत्तर देत असतो. पण तो मुलगा त्याला प्रश्न विचारतो, त्याला विचार करायला प्रवृत्त करतो. राईट. सो आर पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स कॅन ऍक्च्युली आस्क अस क्वेश्चन्स. आणि आपल्याला आपण ज्या गोष्टी विचार करायला विसरलो आहोत किंवा विचार करायला हवेत किंवा एका वेगळ्या दृष्टिकोनाने पाहायला हवं या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी, करण्यासाठी मदत करतं, मार्गदर्शन करतं, सपोर्ट करतं. आता दुसरे जे काही बेनिफिट आहेत, पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स म्हणजे हे सगळी लोक एकाच वेळेला एकत्र भेटायला पाहिजेत असं नाही. भेटले तर उत्तम, ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. पण एक बिग पिक्चर थिंकिंग म्हणजे काय, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल टेक्निकली, म्हणजे तुम्हाला टॅक्सेशनचं समजत नसेल किंवा बिझनेसमध्ये अकाउंटिंगचं थोडंफार समजत नसेल, सगळ्याच व्यावसायिकांना नाही समजत, तर कदाचित त्या बाबतीत तुम्हाला मदत करू शकतील. तुम्हाला एखादा एक कॉन्टॅक्ट किंवा एखादा एक रेफरन्स हवा असेल तर ते रेफरन्स मिळवून द्यायला तुम्हाला मदत करू शकतील. राईट. त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी जे काही चुका केलेल्या आहेत त्याच्याद्वारे ते तुम्हाला मार्गदर्शन करून तशाच चुका किंवा आपण जे क्षुल्लक चुका किंवा बोलतो ना, कधी कधी आपण लक्ष देत नाही पण अरे मला अगोदर माहिती असतं ना तर मी तसं केलं नसतं, या ज्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करण्यापासून अडवतात किंवा आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण ते चुका करू नये म्हणून कसं हे करू शकतो. राईट. आपल्याला नवीन आयडियाज विषयी सांगतात. आपल्याला जे काही नवीन मॅनेजमेंटचे ट्रेंड्स चालू आहेत किंवा कन्सेप्ट चालू आहेत किंवा प्रॅक्टिसेस चालू आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, चॅट जीपीटी आहे, अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. त्यांचा उपयोग आपण आपल्या व्यवसायात कसा करू शकतो. राईट.
आणि आपल्यासाठी एक नेटवर्क ऑफ इन्फ्लुएन्स किंवा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स म्हणून काम करायला मदत करतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आपली क्रेडिबिलिटी बिल्ड करायला मदत करतात. कारण आपण कुठल्या लोकांबरोबर उठतो बसतो त्याच्याद्वारे आपली एक ओळख सुद्धा निर्माण होत असते. आणि जेव्हा आपण ज्या लोकांबरोबर बसतो ती लोक आपल्यापेक्षा थोडी उजवी, आपल्यापेक्षा वरच्या पदावरती असलेली असली तर त्याच्याने आपला प्रभाव, आपला सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स सुद्धा वाढत असतो. हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे. दीज आर ऑल द पॉसिबल बेनिफिट्स ऑफ अ पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. आता आपल्या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये कोण असू शकतो? आणि ओळखीचे असतील तर खूप चांगलं आहे, कारण आपण त्यांना अप्रोच करू शकतो. आपल्याला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती आहे, त्यांनी काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे, हे जर माहिती असेल तर त्यांना अप्रोच करायला खूप चांगलं आहे. आता प्लीज लक्षात ठेवा, अप्रोच करते वेळी ना, की सर तुम्ही मला मार्गदर्शन कराल का, की सर तुम्ही माझे मेंटॉर व्हाल का, असं नका सांगू. राईट? बी स्पेसिफिक. आपण त्याच्याविषयी थोडंसं पुढे बोलू, पण तरी मी सांगतो, बी स्पेसिफिक. तुम्हाला नेमकं काय हवंय, कशासाठी त्यांचं मार्गदर्शन हवं, ते जेवढं तुम्ही सांगणार तेवढं अधिक चांगल्या प्रकारे किंवा अधिक चान्सेस आहेत त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. दे कॅन कुड बी युअर कलिग्स फ्रॉम, तुम्ही अगोदर जिथे काम केलेलं आहे तिकडची लोक असू शकतात. अ, तुम्ही ज्या व्यवसायात आहात आणि त्या व्यवसायात तुम्हाला ज्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे त्या टप्प्यावर जी लोक आज काम करत आहेत ती लोक असू शकतात. त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. नंतर जो तुमच्या फील्डमध्ये एक थॉट लीडर आहे ज्याचा चार लोक ऐकतात किंवा त्यांनी सांगितलेली गोष्ट आदरातिथ्य मानतात, अशी कोण एखादी व्यक्ती असू शकते. त्याच्यानंतर तुमच्या इंडस्ट्रीमधली, तुम्ही ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायातली असू शकते, किंवा टोटली तुमच्या व्यवसायाशी काही देणं घेणं नसलेल्या व्यवसायातून सुद्धा असू शकते ती व्यक्ती. आणि हे महत्वाचं आहे, कारण सगळे व्यवसाय एखाद्या प्रॉब्लेमकडे सारखं बघत नाही. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आणि कदाचित त्यांची पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा खूप वेगळा असतो. आणि त्याच्यामुळे आपला बराचसा फायदा होतो. राईट? अजून एक महत्वाची गोष्ट, जे तुमच्यापेक्षा 10 ते 15 वर्ष जर कोण मोठं व्यक्ती असेल तर त्यांना तुमच्या पर्सनल बोर्ड मध्ये घ्या. आणि 10 ते 15 वर्ष लहान असेल अशी या व्यक्तीला घ्या. कारण जी लहान आहे ना ती व्यक्ती टेक्नॉलॉजी, नवीन चेंजेस, ट्रेंड्स वगैरे समजायला मदत करते. आणि जी 10 ते 15 वर्ष तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे त्यांनी हे असे बरेचसे बदल पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत, आणि त्या बदलांना सामोरे कसं जायचं हे तुम्हाला शिकवतं. दोन्ही महत्वाचे, दोन्ही तुम्हाला एक नवा पॉइंट ऑफ व्ह्यू, एक नवा पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतात. आणि ऑब्व्हियसली तुमच्या मित्रपरिवारातला किंवा तुमच्या ओळखीतला कोण जो चांगला कनेक्टेड आहे त्या इंडस्ट्रीमध्ये, एक खूप असं सुंदर नेटवर्क आहे हे. आता तुम्हाला एक साहजिक इथे प्रश्न पडू शकतो की एवढं सगळं असणारे लोक मला कशासाठी मदत करू शकतात आणि त्यांनी मला का मदत करावी? तर प्लीज लक्षात घ्या, पहिली गोष्ट, कधी कधी लोकांना एक वाटतं की मी आज ज्या परिस्थितीतून गेलेलो आहे, मी ज्या गोष्टीतून वाट काढत यशस्वी झालेलो आहे, त्याचं मी इतर कुणाला तरी मार्गदर्शन करावं असं प्रत्येक यशस्वी व्यावसायिकाला कधी ना कधीतरी वाटतं. सो दॅट वुड बी अ पॉसिबल रिझन दे माइट बी विलिंग टू हेल्प यू. दुसरी गोष्ट, की आज न उद्या कदाचित तुम्ही त्यांच्यासाठी त्यांना हवी असलेली एखादी गोष्ट तुम्ही देऊ शकता. कारण तुमची ग्रोथ झाली, तुमची वाढ झाली, तर त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये फायदाच आहे. राईट? सो इट इज मोर लाईक अ रेसिप्रोकल थिंग. आता प्रत्येक व्यक्तीला तुम्ही विचारल्यानंतर प्रत्येक व्यक्ती तुम्हाला हो बोलेलच असंही नाहीये. पण विचारायला काय जातं, ते टाटा स्कायची ऍड होती ना, पूछने में क्या जाता है, तसं विचारायला हरकत नाहीये, प्रयत्न करायला. आणि सगळेच नाही, आणि आपल्याला सुद्धा सगळी लोक नको आहेत. आपल्याला मोजकी एक 6 ते 12 लोक, कमीत कमी 6 लोक जरी झाली, एवढ्या लोकांना विचार, देन टू वी आर थ्रू. आता कशा प्रकारची लोक आपण शोधू शकतो, आपण कोण असायला पाहिजे ते तर ते कशा प्रकारची लोक असायला पाहिजे, तर मेंटॉर असायला पाहिजे, जो आपल्याला वेळ प्रसंगी गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करून दिशा दाखवू शकेल, की या सेक्टरमध्ये जा किंवा ही प्रोडक्ट लाईन बघ किंवा अशा पद्धतीने पुढचा विचार कर.
बिझनेस ग्रो करायचा झाला तर, किंवा रिक्रुटमेंट वरती भर दे. तू मेंटॉर हु विल लीड अँड डायरेक्ट, तो दिशादर्शक म्हणून काम करेल. चॅलेंजर, जो आपण करतोय त्या कामापेक्षा दुपटीने तिपटीने आपल्याला ते काम पुढे न्यायला सांगेल, किंवा आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडेल. म्हणजे कदाचित तो तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतो की तुझा व्यवसाय जर बंद झाला तर तू काय करशील, किंवा जे आहे ते चाललेलं आहे ते नव्याने जर सुरुवात करायची झाली तर तू काय करशील. तो चॅलेंजर, राईट, वन हू पुशेस अस आउट ऑफ आवर कम्फर्ट झोन. त्याच्यानंतर तो कनेक्टर, जो आपल्याला इतर लोकांची भेटीगाठी घडवून देऊ शकतो. अशी एखादी व्यक्ती बऱ्याच वेळेला आपल्या सर्कलमध्ये असतात, आपण त्यांच्याशी बोलत नाही. म्हणजे गमतीशीर किस्सा सांगतो मी. एका मित्राबरोबर बोलत होतो, माझ्यापेक्षा वयाने बराचसा 7-8 वर्ष लहान आहे. आणि त्याने मला एक गोष्ट सांगितली की दादा, आपण जेव्हा चार चौघांना सांगतो ना आपण काय व्यवसाय करतोय, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला किती व्यवसाय देऊ शकतो हे मी पर्सनली अनुभव. आणि तो असंच सहज बोलता बोलता कोणाला काहीतरी बोलला की मी हे करतो, आणि त्याला लगेच समोरच्या व्यक्तीने TCS मध्ये कनेक्ट केला. राईट. सो वी नेव्हर नो. पण आपण बोलत नाही, आपण चार चौघात सांगत नाही. सो वी हॅव टू अंडरस्टँड दॅट देर आर पीपल हु कॅन कनेक्ट अस टू गोल्स अँड पीपल्स विच प्रॉबेबली वी ऑलवेज वॉन्टेड. त्याच्यानंतर साऊंडिंग बोर्ड. आपल्याला एखाद्या गोष्टीचं फीडबॅक हवंय की अरे असं करू का नको करू, की हे मला जमत नाही किंवा हे समजत नाही, काय करायला हवं नक्की. अशा वेळेला कोणतरी जाऊन जो आपल्याला सल्ला देऊ शकेल, आपल्याला नीट व्यवस्थित मार्गदर्शन करू शकेल. या बाबा ह्या कर, किंवा तू इथे चुकलास, तू असं नको करायला होतं. द साऊंडिंग बोर्ड, राईट, हू अंडरस्टँड अँड व्हॅलिडेट्स अँड चेक्स अँड क्वेश्चन्स की आपण बरोबर आहेत की चुकतोय. एक्सपर्ट्स, आपल्या इंडस्ट्रीमध्ये बरेचसे एक्सपर्ट्स असतात, आपल्याला माहिती असतं. आणि असं कोणीच कुठेच व्यवसाय करतो त्याला त्याच्या व्यवसायातला एखादा तरी एक्सपर्ट माहिती नाही असं होणं शक्यच नाही. तर ते एक्सपर्ट्स असतात, चिअर लीडर, जे आपल्याला सपोर्ट करतात, एनकरेज करतात. अरे तू कर, आपण बघू पुढे, मी आहे ना, तू करून तर बघ. राईट. सो ते सपोर्ट. अँड सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना ते मिरर होल्डर, की आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, आपण कुठे चुकतोय, का चुकतोय. आपल्याला वाटतं मी जे काही सगळं करतोय ते बरोबर करतो, पण आपण सुद्धा कधीतरी चुकतो. आपण सुद्धा कधीतरी कोणाला लगेच फटकारून बोलून जातो. आपल्याला वाटतं नाही अरे मी नॉर्मली बोललो, पण आपल्या लक्षात येत नाही. आणि अशा वेळेला या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ज्याची जाणीव करून देतो, की आपले जे ब्लाइंड स्पॉट आहेत जे आपण बघू शकत नाही, तो मिरर होल्डर. ते असे वेगवेगळ्या प्रकारची लोक आपण आपल्या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरती घेऊ शकतो, किंवा आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे. पुन्हा सांगतो, सगळेच्या सगळेच असले असं काही नाही, पण याच्यातले 4 किंवा 5 विविध प्रकारची लोक असणं आपल्या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वरती खूप गरजेचं आहे, आपल्यासाठी फायद्याचं आहे. आता पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स काय नाही आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या ओळखीचे, माझे मित्र परिवारातले सगळे ज्यांना घेऊन मी बसवलं तिकडे, किंवा माझ्या घरातला कोणतरी आहे त्याला बसवलं तिकडे, ते नाही होत की माझं फॅन क्लब ना, अरे काय मस्त करतो हा, जबरदस्त जबरदस्त. नाही, तशी लोक नाहीयेत. हे एक जाणीवपूर्वक उभं केलेला ग्रुप आहे, ज्यांना आपल्या ग्रोथमध्ये, ज्यांना आपल्या प्रगतीमध्ये इंटरेस्ट आहे, जेन्युइन इंटरेस्ट आहे. अँड दे वॉन्ट टू सी अस ग्रो अँड बिकम बेटर. ते आपली मेंटोरिंग करायला तयार आहेत, ते आपले स्पॉन्सर होण्यासाठी तयार आहेत. म्हणजे चार चौघाचा अरे हा बघ, याचं कडून प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेऊन बघ, तयार आहे. राईट. सो दे आर विलिंग टू पुश अँड रेकमेंड अस. आणि आपल्या प्रोडक्ट आणि आपल्या सर्व्हिसेसची वेळ प्रसंगी आपल्याला त्यांचा शब्द टाकण्यासाठी तयार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती आपल्यासाठी एक रोल मॉडेल आहे. अशा प्रकारची लोक असणं आपल्या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये गरजेचं आहे. फक्त आपली वाहवा करावी, अरे तू खूप छान आहेस, तू जबरदस्त आहे, तू करतो ते चांगलंच करतो, नाही. दोज आर नॉट द पीपल. आणि अवॉइड फॅमिली अँड फ्रेंड्स, कारण बऱ्याच वेळेला फॅमिली अँड फ्रेंड्स मध्ये काय होतं, हा नाही ठीक आहे, चांगला आहे, बघू काय होईल ते होईल. एखाद दुसरा फॅमिली मेंबर कदाचित आपल्याला टोचून बोलतो, आणि जे सत्य आहे किंवा खरं चित्र दाखवतो. बाकीच्या वेळेला ते फार मोघम बोलतात, किंवा नीटचं तितकंसं बोलत नाही. आता बिल्ड करण्यासाठी, बोर्ड बिल्ड करण्यासाठी मी सांगितलं अगोदर की काय गरजेचं आहे किंवा काय असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची
गरज काय आहे. आयडेंटिफाय युअर नीड्स. व्हॉट काइंड ऑफ सपोर्ट अँड ऍडवाइस डू यू नीड. क्षणभर बसा की आज ज्या टप्प्यावर माझा व्यवसाय आहे त्या टप्प्यावर मला नक्की कुठल्या 5 गोष्टींची मदत लागणार आहे किंवा 10 गोष्टींची मदत लागणार आहे. राईट दॅट. की मला फंडिंग लागणार आहे, मला प्रोडक्ट रेंज वाढवावी लागणार आहे, काय जे काही आहे ते 10 गोष्टी लिहून काढा. मग त्या 10 गोष्टींमध्ये तुम्हाला कोण कशा प्रकारे मदत करू शकेल, कुठल्या प्रकारची मदत करू शकेल, त्या व्यक्तींची नावं लिहून काढा. आणि आता जर तुम्हाला समजेल, राईट, इफ यू वॉन्ट टू अप्रोच दिस, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगाल की मला माझा बिझनेस 4 पटीने वाढवायचा आहे आणि तुम्ही तुमचा बिझनेस 4 पटीने ग्रो केलेला आहे, तर तो कसा केलेला त्याच्याबद्दल तुम्ही थोडस जर मला मार्गदर्शन कराल तर मला खूप बरं होईल. मी तुम्ही तयार आहात का? जेव्हा तुम्ही एवढं स्पेसिफिकली त्या व्यक्तीला जाऊन सांगता, दॅट टाइम हिज चान्सेस ऑफ हेल्पिंग यू आर मोर. किंवा सर तुमच्या नेटवर्कमध्ये ही व्यक्ती आहे, तुम्ही त्यांचं ओळखता, त्यांनी असं असं केलेलं आहे, मी या 4 गोष्टी केलेल्या आहेत, तुम्ही जर मला त्यांच्याबरोबर कनेक्टर विषयी बोलतोय मी, तुम्ही जर मला त्यांच्याशी इंट्रोड्यूस करून दिला तर त्यांना जे या गोष्टी 4 गोष्टीत ते काम करतायत त्याच्यापैकी 2 गोष्टीत मी काम करतोय, तर माझा फायदा त्यांना आणि त्यांचा फायदा मला होऊ शकतो, राईट. देन युअर चान्सेस ऑफ गेटिंग कनेक्टेड आर मच मोर बेटर. आणि मग आपल्याला कशा प्रकारची कुठल्या प्रकारची लोक पाहिजेत ते सुद्धा समजून घेणं खूप सोपं पडतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिच आउट. आपण बऱ्याच वेळेला ना ती व्यक्ती मला मदत करेल का, ती व्यक्ती मला सांगेल का, काय माझ्यासाठी शब्द टाकेल का, असा विचार करत पुढे जातच नाही. राईट. अँड वी ऑलवेज से 6 डिग्रीज ऑफ सेपरेशन. म्हणजे पंतप्रधान मोदी आहेत त्यांच्या आणि माझ्यामध्ये 6 लोक आहेत, पण ती 6 लोक मी कधी कोणाला काही नीट व्यवस्थित विचारतच नाही, तर ती कधी कार्यरत होतच नाही. अँड द नेटवर्क डज नॉट गेट ऍक्टिव्हेटेड, राईट. बिकॉज आय डिडंट रीच आउट टू एनीबडी. आपण प्रत्येकाला जिथे जमेल शक्य होईल तिथे सांगायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये आपली जी त्यांच्या बरोबरची रिलेशनशिप आहे, आपलं जे त्यांच्याबरोबरचं बॉन्डिंग आहे, आपण जे काही करत असतो त्यांना पिरियडिकली त्या अपडेट्स देणं, ती माहिती देत राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याहूनही अधिक महत्वाचं आहे की ग्रॅटिट्यूड, की सर किंवा मॅडम तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे आज माझ्यामध्ये हा फरक पडलेला आहे आणि त्याच्यासाठी मी तुमचं ऋणी आहे. कदाचित प्रत्येक वेळी त्यांना गिफ्ट देण्याची गरज नाहीये, पण ती भावना, ती जी काही आपल्या मनातली ग्रॅटिट्यूड आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेला ना म्हणजे आपण ठरवतो की कुठल्या लोकांना घ्यायचं किंवा काय करायचं. आपलं पर्सनल लाईफ विषयी आपल्याला काय हवं आहे ते माहिती असतं. म्हणजे पर्सनल ग्रोथ हवी आहे, फॅमिली हवी आहे, चांगला लाईफ पार्टनर हवा आहे, की थोडं स्पिरिच्युअल असावं, कुठेतरी मौज मस्तीसाठी, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग ह्याच गोष्टी जेव्हा आपण आपल्या व्यवसायाविषयी बोलतो किंवा बिझनेस विषयी बोलतो किंवा कामाविषयी बोलतो, तेव्हा कुठला कुठला सपोर्ट आपल्याला पाहिजे, तेव्हा कुठल्या प्रकारचा सपोर्ट पाहिजे, किंवा तेव्हा मला नेमकं काय हवंय, कसं हवंय, किती प्रमाणात हवंय, याचा आपण कधी बसून विचार करतो? कारण पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स फॉर्म करण्यासाठी ही गोष्ट समजणं उमजणं खूप महत्वाची आहे. मग वेन वॉज द लास्ट टाइम की तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल बसून की मला या गोष्टी हव्या आहेत त्याचा विचार केलेला? म्हणून मी मुद्दामून हा सर्कल ब्लँक ठेवलेला आहे, राईट. काय पाहिजे तुम्हाला तुमच्या व्यवसायाविषयी, तुमच्या बिझनेस विषयी, तुमच्या सपोर्ट सिस्टम मध्ये तुम्हाला काय पाहिजे. आणि बिल्ड करायचं दुसरा एक जो मार्ग आहे म्हणजे ना, तुम्ही कनेक्ट करणार कोणाबरोबर, अ, कशा प्रकारे कनेक्ट करणार, ते त्यावेळेला विचार करा की मला नेमकं काय हवं. तुम्ही समोरच्या एखाद्या व्यक्तीकडे जाणार तर तुम्ही त्याला काय विचारणार आहात, काय नक्की त्याच्याकडे मागणार आहात. त्याच्यानंतर आयडेंटिफाय, रिपिटेशन होतं थोडंसं, बट देन इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट, राईट. आयडेंटिफाय, सॉरी, आयडेंटिफाय दॅट पर्सन, हिज केपेबिलिटी, हिज नेटवर्क. तो तुम्हाला कनेक्टर म्हणून हवाय, मोटिवेटर म्हणून हवाय, एनकरेजर म्हणून हवाय, की आरसा दाखवणारा हवाय. आयडेंटिफाय त्या व्यक्तीकडून आपल्याला काय हवं, ती व्यक्ती मला काय देऊ शकते.
हे आपण जितकं चांगल्या प्रमाणात विचार करू, तितका त्या व्यक्तीचा आपल्याला फायदा, तितकं चांगलं मार्गदर्शन आपल्याला ती व्यक्ती करू शकते. त्याच्यानंतर डिफाईन म्हणजे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहेत. मी हे करतोय ते कशासाठी करणार आहे, याच्याने मला काय साध्य करायचं आहे, ते कशा प्रकारे होणार आहे. म्हणजे गोल्स काय, माझा फायनान्शियल गोल आहे, माझं स्पिरिच्युअल गोल आहे, माझं बिझनेस ग्रोथचा गोल आहे, माझं कनेक्टिंगचा गोल आहे. डिफाईन युअर गोल्स. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, एंगेज. किती वेळा तुम्ही भेटायला पाहिजे. आता ऑब्व्हियसली देर इज नो फिक्स टाइम टेबल, राईट. पण अगदी अति पण करू नका ना, म्हणजे रोज सकाळी उठल्या बसल्या त्या व्यक्तीच्या मागे नका लागू. कदाचित ही माइट बी ऑल्सो बिझी. सो डिसाईड ऑन द टर्म्स ऑफ एंगेजमेंट, की तुम्ही आठवड्यातनं एकदा त्यांचं मार्गदर्शन घेणार आहात, महिन्यातनं एकदा घेणार आहेत, किंवा 15 दिवसातनं घेणार आहेत, ऑनलाईन घेणार आहेत, ईमेलद्वारे घेणार आहेत, तुम्ही पर्सनली भेटून घेणार आहेत. राईट. माझा एक सहकारी होता. राईट. तो असा जे काही त्याच्या फील्डमधले जे कोण एक्सपर्ट्स आहेत, त्यांना टॅप करायचा, त्यांचे ब्लॉग वाचायचा, त्यांना फॉलो करायचा, आणि मग त्यांना मेसेज त्यांच्याशी कम्युनिकेट करायचा. आणि ज्या कोणाला वाटेल तो रिक्वेस्ट टाकायचा की सर मला येऊन भेटायचं आहे. आणि तो भारतभर जाऊन बऱ्याच ठिकाणी जाऊन बऱ्याच लोकांना भेटून आलेला आहे, की मला तुमचा 1 तास द्या, 2 तास द्या. राईट. बट ही वॉज व्हेरी क्लिअर द वे इन विच ही वॉज गोइंग टू एंगेज विथ देम. त्याला चाललं की मला 2 तास जरी दिले तरी तुमच्याकडून मला जे शिकायला मिळतंय ते खूप चांगलं आहे. तर तुमची एंगेजमेंट कशा प्रकारची असणार आहे, तुम्हाला किती प्रमाणात, किती एक्सटेंड पर्यंत तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन, सहाय्य किंवा गायडन्स किंवा सपोर्ट पाहिजे. राईट. ते सुद्धा ठरवणं खूप महत्वाचं आहे. आणि इट इज एड. राईट. एड म्हणजे मदत इंग्लिशमध्ये. सो आस्क, आयडेंटिफाय, डिफाईन अँड एनगेज. आता आपण जे काही करतोय त्याचा खरंच आपल्याला फायदा होतोय का, याचा सुद्धा उहापोह करणं गरजेचं आहे. म्हणजे वर्षातनं एकदा बसा, की मी माझा पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स केलेला आहे, मी त्यांच्याशी बोलतोय, त्यांचं मार्गदर्शन घेतोय, पण मला खरंच त्याचा फायदा होतोय का, की मी जे काही संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यांचं लिव्हरेज करू शकलेलो आहे का, त्यांनी मला जे काही संधी दिली किंवा मार्गदर्शन केलं त्याचा खरोखर फायदा झालेला आहे का. माझं जो रेप्युटेशन होता अगोदर, या लोकांचं मार्गदर्शन घेण्या अगोदर आणि घ्यायला सुरुवात केल्यानंतर, त्याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे का, माझ्याविषयी काय बोलतात किंवा माझ्या प्रोडक्ट्स विषयी किंवा सर्व्हिस विषयी लोकांचं जे काही परसेप्शन आहे त्याच्यामध्ये काय चेंज झालेला आहे का, माझी जी क्रेडिबिलिटी आहे ती वाढलेली आहे का, दुसऱ्यांना माझ्या बोलण्यातून जे आज मी दुसऱ्यांकडून घेतोय ते मी आज इतरांना देऊ शकतोय का, आणि माझी क्रेडिबिलिटी, माझी व्हॅल्यू जी आहे ती वाढलेली आहे का, आणि मी जी इतरांना व्हॅल्यू देतोय ती वाढलेली आहे का. आणि तुमचे जे काही अचिव्हमेंट्स आहेत, तुमचे जे काही काम आहे किंवा कार्य आहे ते पाहून दुसऱ्या कोणाला तुमच्यासाठी शब्द टाकावंसं वाटतो का, की अरे याच्याकडे जा, तो त्याचं प्रोडक्ट बघ एकदा वापरून, काय सुंदर बनवतो, म्हणजे असं तू कुठे पाहिलं नसेल, किंवा याला एकदा एक संधी देऊन बघ. राईट. तुमच्यासाठी बोलणारे तुमचे ब्रँड अँबॅसिडर्स तयार आहेत. आणि जर हे तयार झाले नसतील कुठे, तर तुम्ही तुमच्या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा योग्य त्या प्रमाणात फायदा करून घेतलेला नाहीये. अँड अगेन, तुमच्याकडे बाकीची लोक मदत किंवा इन्फॉर्मेशन किंवा काही विचारणा करण्यासाठी यायला लागलेली आहेत का. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज, तुमची एक आयडेंटिटी, स्वतःचं अस्तित्व तयार झालेलं आहे, की दुसऱ्यांना वाटायला लागलेलं आहे का, की त्यांना तुमच्या बरोबर कनेक्ट होता यावं, जेणेकरून तुमच्या बरोबर ते सुद्धा ग्रो करतील. राईट. सो लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमचं बोर्ड जे तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय ते त्यांचा टाइम देत आहेत, त्यांचे एफर्ट्स देत आहेत, एक्सपर्टीज देत आहेत, रिसोर्सेस देत आहेत, पण त्याच्यामध्ये बोर्डला तुमच्याकडून काय अपेक्षा असली पाहिजे, की तुम्ही यु बिकम मॅच्युअर्ड बिझनेसमॅन. तुमची जी अगोदरची जी अंडरस्टँडिंग होती, आताची जी अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रो झालेला आहात, तुम्ही डेव्हलप झालेला आहात, तुमचा हातखंडा बसलेला आहे तुमच्या व्यवसायात किंवा तुमच्या कामात किंवा कार्यात. राईट. तुमची एक क्रेडिबल स्टँडिंग झालेली आहे, तुमचा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो वाढलेला आहे. अँड दॅट इज अ परफेक्ट गिफ्ट अँड एक्सप्रेशन ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर द बोर्ड दॅट इज इन्व्हेस्टिंग सो मच इन टू यू. आणि या दोघांचंही
फलित जे आहे ते तुमची ऍडव्हान्समेंट, तुमचे जे गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यांचं अचिव्हमेंट आणि रिअलायझेशन आणि तुमच्यासाठी अधिक संधी निर्माण होण्यात झालं पाहिजे. राईट. सो दॅट्स इट फॉर टुडे. कोणाला काही प्रश्न किंवा काही विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क. आपण चालू करूया ना एक पर्सनल बोर्ड येस सर, येस सर. फॉर एनीबडी हु रिक्वायर्स दिस काइंड ऑफ गायडन्स. व्हेरी ट्रू सर, व्हेरी ट्रू. आणि ते खूप महत्वाचं आहे कारण जेफ बेझॉस पासून बिल गेट्स बऱ्याचशा लोकांचं वाचत होतो मी. इट इज देअर अँड देर आर कंपनीज इनफॅक्ट म्हणजे युरोपियन आणि युएस मध्ये कंपनीज आहेत जे लोकांना त्यांचं पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बिल्ड करण्यासाठी गाईड करतात आणि कन्सल्टेशन देतात त्यांना. येस येस. हे माझा अनुभवात आहे. आणि दोज कंपनीज चार्ज ॲज मच ॲज 30% ऑफ द प्रॉफिट. अरे बापरे. सो दॅट इज अ बिग बिझनेस. बिग बिग इनफॅक्ट बिग. मी पाहिलं की कॅनडामध्ये आणि युएस मध्ये विदाऊट एजंट काही चालत नाही. हा. आणि एजंट स्पेशलाइज इन धिस. ट्रू. ट्रू सर. इवन एक प्लेयर जो असतो, प्लेयरला तुम्हाला डायरेक्टली बोलता येत नाही, त्याच्या राईट एजंटशी सर. तुम्ही डिस्कस करता अँड एजंट गेट्स अ मच बेटर डील दॅन अ पर्सन कॅन डू इट हिमसेल्फ. कारण तो प्रोफेशनल नेगोशिएटर आहे. येस येस. आनंद सर, तुम्ही बोललात ना म्हणून मला आठवलं, एअर पिक्चर जो आहे, मायकल जॉर्डनला नायकीने कसं साईन केलं हम्म, आणि त्याची आई ती डील नेगोशिएट करते स्पोर्ट्स एजंटच्या ऐवजी. हम्म. आणि ती ज्या प्रभावीरित्या नेगोशिएट करते, राईट, दॅट चेंज द होल डायनामिक्स दॅट इज देअर. तो कधी कधी वी ॲज अ बिझनेसमॅन ऑर ॲज अ पर्सन माइट नॉट बी केपेबल ऑफ नेगोशिएटिंग अ डील, बट आपला जो काही पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मधली व्यक्ती आहे ती जर चांगलं उत्तम नेगोशिएटर असेल तर आपल्यासाठी एक सुंदर किंवा चांगली डील सुद्धा आपल्याला कन्वर्ट करून देऊ शकते. मी सगळ्यांना सांगेल, रिक्वेस्ट करेन की प्लीज एअर हा पिक्चर अमेझॉन प्राईम वर होता, मला माहित नाही आता अजूनही आहे की नाही, बट इट्स अ व्हेरी ब्युटिफुल मूवी. प्लीज डू वॉच. स्मिता, तुला काही विचारायचं होतं का? हा, मला हे विचारते, हे बोर्ड ऑफ डिरेक्टर जे आपण आपल्या कंपनीचं त्याच्यासाठी काय एक टर्न ओव्हरचं असतं का लिमिट, नाही नाही, की कंपनीज इतके नाही. हा जो पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहे, मला वाटतं थोडंसं लेट जॉईन केलंस. हा हा पर्सनल हा. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स इज नॉट अ लिगल रिक्वायरमेंट. हम्म. हा कंपनीचा नाही आहे, हा माझ्या स्वतःचा. म्हणजे मी एक व्यक्ती म्हणून, एक व्यावसायिक म्हणून मला कोणाचं काही ऍडवाइस लागलं किंवा गायडन्स लागलं, जे कंपनीसाठी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असतो ते कंपनीप्रमाणेच माझ्यासाठी, बट दिस इज नॉट अ लिगल रिक्वायरमेंट. टर्नओव्हरची वगैरे काहीच हे गरज नाहीये. पण जर तुमचा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असला, म्हणजे या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या अनुभवातले व्यक्ती जर असतील तुमच्या पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये, तर वेळ प्रसंगी कुठे काही झालं, देन दे कॅन हेल्प यू अँड गाईड यू फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स अँड ग्रोथ. ओके. सो इट्स नॉट अ इन लिगल केस ऑफ रिक्वायरमेंट. बट इन केस ऑफ म्हणजे आता सपोज दिस इज व्हेरी नाईस कन्सेप्ट, म्हणजे आवडली मला ही कन्सेप्ट, कारण ह्याची गरज असते. कारण एकच एंटरप्रेनर हे सगळ्या डिसिजन नाही घेऊ शकत. बरोबर. त्याप्रमाणे बरोबर. जसं तू मला जेव्हा जेव्हा गाईड करतो, तर सपोज हे बोर्ड ऑफ डायरेक्टर फॉर्म करायचे असेल माझ्या ह्याच्यासाठी, की कुठल्या पण ह्याच्यात, तर त्यांचा प्रॉफिट रेशिओ कसा असतो? प्रॉफिट रेशो आता आनंद सरांनी सांगितलं, जे एकदम प्रोफेशनल आहे ते 30% घेतात. बट देन यू कॅन हम्म. पे अ सर्टन अमाऊंट ऑफ ग्रॅटिट्यूड ना, की कुठली काही डील झाली तर यू कॅन मे बी पे देम इन काइंड. आणि सगळेच जण पैशासाठी नाही करत हे. त्यांना पे इट फॉरवर्ड करून एक कन्सेप्ट आहे की मी जे काही झालं, माझं भलं झालं, ते मला इतरांपर्यंत पोहोचवावं असं वाटतं. आणि मी माझ्या स्वखुशीने करतो. आज इफ यू सी, हा खूप चांगला उदाहरण आहे त्याचा, आपला सिकंदर बिगचंदानी, हु इज द फाउंडर ऑफ नोकरी.com. झोमॅटोला पहिला चेक फाडणारा जो व्यक्ती आहे झोमॅटोसाठी, तो सिकंदर बिगचंदानी होता. मला वाटतं 2 लाखाचं का काहीतरी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली त्यांनी वाढवली. आज त्याची जी झोमॅटो मधली इन्व्हेस्टमेंट आहे ती 20,000 कोटींवरती आहे, त्याचं व्हॅल्युएशन. पण त्याने ते केलं, ते त्याला वाटत होतं की माझ्या सारखे जो माझा अनुभव आहे तो इतर बिझनेसना पण मिळावा.
सो ते करतात. सचिन बन्सल, बिनी बन्सल यांच्या बऱ्याचशा स्टार्टअप्स मध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत. इव्हन पियुष बन्सल वगैरे ते ते करतात. ते कशासाठी करतात? ऑब्व्हियसली काही लोक पर्सेंटेज घेतात, पण काही लोक फक्त गुडविल मधून करतात. एंजल इन्व्हेस्टर्स जे काय आहेत, एंजल इन्व्हेस्टर्स नॉर्मली त्यांचा प्रॉफिट हा मोटिव्ह नसतो. तर मला जे काही येतं, मला जे काही माहिती आहे ते इतरांना कसं देता येईल, त्या हिशोबाने एंजल इन्व्हेस्टर बऱ्याच कार्यरत असतात. आणि माझा नेटवर्क मी दुसऱ्या कोणाच्या भल्यासाठी, त्याची रीच वाढवण्यासाठी मदत करू शकतो, त्या हिशोबाने ते करत असतात. नॉट ऑलवेज अबाउट मनी, बट ऑब्व्हियसली ते तुम्हाला मदत करतायत, सहाय्य करतायत. सो यू कॅन डिसाइड ऑन अ सर्टन पर्सेंटेज ऍज अ टोकन और ऍज अन अप्रिसिएशन टू बी गिव्हन टू देम. सो सपोज आता मला स्मायरासाठी जर बोर्ड ऑफ डायरेक्टर हवे असतील तर आर यू गाईज हेल्प मी फॉर दॅट? तू तर हा, ऑलरेडी करतो. हा, येस. यू कॅन आपण अप्रोच. 25% कमिशन वरती करू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आफ्टर डील, पाच आफ्टर पर्सेंट डील. तुम्हाला डिस्काउंट. पण आपल्या बिझनेस गप्पा ग्रुपमध्ये संजीव सारडा आहे. हा, त्यांनी बाकरे नावाचे आहेत, त्यांच्या कंपनीचे ते सीएफओ झाले. आणि हे जे संजय सारडा आहेत ते अमरावतीला असतात. बाकरे हे जे आहेत ते पुण्याला असतात. आणि अमरावतीला राहून त्यांनी पुण्याचा कारभार करून त्यांना गेले 2 वर्ष चांगले रिझल्ट दिलेले आहेत. तर दिस इज अ व्हेरी प्रॅक्टिकल काइंड ऑफ वे. आज माझ्याकडे देखील एक आहेत, ज्यांच्याकडे ऍडव्हर्टिजमेंटचे लोगो तयार करतात ते. तर त्यांच्या लोगोची प्राइस एवढी त्यांनी कमी ठेवली आहे की त्याच्यामुळे त्यांना इन्कमच नाही. पण हे कमी आहे हे कोण सांगणार? ते बोर्ड ऑफ डायरेक्टर करू शकतो. ट्रू, ट्रू. आनंद सर, की हे जे मागच्या वर्षापासून जे माझ्या मते ही डेव्हलपमेंट झाली, ते एक बोर्ड ऑफ डायरेक्टर तुमच्या समोरच आहे जो आता बोलतोय तो. व्हेरी गुड. आमच्यामध्ये पण त्यांच्यामुळे डेव्हलपमेंट होते आहे, प्रश्नच नाही. हा, बिकॉज नाही, फॅक्ट आहे का अँथनी सरांमुळे भरपूरशा गोष्टीमध्ये म्हणजे बघण्याचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झालेला आहे. आणि हे आता एवढे सगळे मोठे जड शब्द जे आम्ही आता ऐकतो आहोत, जस्ट बिकॉज ऑफ ह्याचं सेशनच ऐकतो आहोत म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात. आणि म्हणजे एवढ्या कॉन्फिडेंटली आम्ही क्लायंट समोर बोललो, क्लायंटला वाटतं अरे ह्यांना किती नॉलेज आहे, फ्रँकली स्पीकिंग. सो थँक्स टू यू अँथनी. लव टू बी थँक्स, पार्ट थँक्स. ऑफ स्मायरा. जर तुम्ही याल बोर्ड ऑफ डायरेक्टर, ऑलवेज वेलकम. नक्की, नक्की, नक्की. थँक्यू आनंद सर. थँक्स. ग्रेट. थँक्यू. अजून कोणाला काही विचारायचं किंवा बोलायचं नसेल, देन विल एंड इट ओव्हर हिअर. पण हा कन्सेप्ट प्लीज तुमच्या बिझनेससाठी विचार करा. लाईक तुम्हाला असेल तर आय डोंट माइंड. इव्हन आनंद सर खूप चांगलं मार्गदर्शन करतात, त्यांचं अंडरस्टँडिंग खूप छान आहे. सचिन वेबसाईटचे रिलेटेड, महेश ट्रान्सपोर्टेशनच्या रिलेटेड काही मदत करू शकतो आपण. या ना त्या प्रकारे इतरांना नेहमी मदत करू, पण आपण त्या दृष्टीने विचार करत नाही. आणि आपला पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर्स एक छोटासा 3 किंवा 4 लोकांचा, नाही 6-7 लोकांचा केला तरी चालेल. 3 किंवा 4 लोक तरी अशी पाहिजेत की ज्यांना आपण इंग्लिशमध्ये ते 3 AM फ्रेंड्स बोलतात, की म्हणजे रात्री 3 वाजता सुद्धा मला काहीतरी बिझनेस रिलेटेड अडचण झाली, त्या व्यक्तीला मी फोन करू शकेल. अशी कुठली व्यक्ती आहे माझ्याकडे आणि त्याच्याशी मी संवाद साधू शकतो. अशी व्यक्ती आपल्या प्रत्येक व्यावसायिकासाठी असणं गरजेची आहे. आणि तीच व्यक्ती आपलं पर्सनल बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणून होऊ शकते. राईट. सो ऑन दॅट नोट, महेश, सचिन, जर तुम्हाला काही विचारायचं नसेल किंवा शेअर करायचं नसेल, देन लेट्स एंड इट. थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि पुन्हा भेटू एका नवीन विषयाचा मंडे म्युझिक्सला. धन्यवाद. बाय.